जो माझ्या समुदायाची पारंपरिक ओळख आहे हिजडा शब्द, ती आता हिजड्याच्या हातात सत्ता द्यायची, हिजड्याला पण प्रतिनिधित्व द्यायचं, अशा पद्धतीची जी पेरणी केली जाते आहे ती मानसिकता आहे. अजूनही आपण म्हणू की एकतर भारतीय राजकारण हे जसं वर्ग वर्चस्वाचं आहे तसं ते पितृवर्चस्वाचं पण आहे. त्याच्यामध्ये पुरुष प्रधानता अजूनही आहे. लोकशाहीमध्ये वारसा वसा असं काही नसतं असं माझं लोकशाहीच्या अंगाने स्पष्ट मत आहे. मी अतिशय ग्राउंड टू मधून येते. माझ्या 42 पिढ्यात कोणीही राजकारण केले नाही. साधी ग्रामपंचायतीची निवडणूक आहे कोणी लढलेली नाही. पुरोगामी बनवणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 64 वर्षात पहिल्यांदा वंचितातला वंचित घटक असलेल्या माझ्या समुदायाचं प्रतिनिधित्व म्हणून मला ती भूमिका मिळाली आहे. तर त्याकडे मी खूप सकारात्मकतेने बघते. म्हणजे माझी उमेदवारी मी अजूनही सो कॉल्ड पॉलिटिक्स म्हणून मी हे राजकारण माझ्याकडे मी बघत नाही. मुळातच वंचित बहुजन आघाडीची ही भूमिका नाहीये. लोकशाहीचं सामाजिकीकरण आणि सर्वसमावेशकतेचं राजकारण यातून असलेली डेमोक्रेटिक व्ह्यू ही व्हीबीएची आयडिओलॉजी आहे. ही अक्षरशः कीट लागलीये. म्हणजे एकीकडे काँग्रेसने घराणेशाहीचं राजकारण जन्माला घातलं, त्याला विरोध करत मोठी झालेली भारतीय जनता पार्टीची जर यादी पाहिली आपण, तर मी ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये आहे तिथे स्वर्गीय खासदारांच्या चिरंजीवांना उमेदवारी दिली गेली. ही घराणेशाही नाहीये का? एकीकडे म्हटलं जातं की आम्हाला वसा आणि वारसा आहे, तर गेल्या 100 वर्षाचा वसा वारसा सांगणाऱ्यांच्या घरातच दिली जाते. अहो, यांनी दुसरे नेते देखील तयार केले नाही, ज्यांचा कार्यकर्ता म्हणून वापर केला गेला आजपर्यंत. तिथून लिडरशिप इस्टॅब्लिश करता कधी आली नाही. गेल्या 8 वर्षापासून म्हणजे एकेकाळी असलेला श्याम मीना भानुदास आता शमीबा भानुदास पाटील म्हणून स्ट्रॉंगली उभा आहे. आणि आता मरेपर्यंत तो आफ्टर ऑल मी माझ्या अस्तित्वाशी जगते आहे आणि हे धाडस माझ्यामध्ये कायम आहे. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोरणे. राज्यात विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांनी आपल्या याद्या जाहीर केल्या आहेत. या याद्यांमध्ये ज्या विधानसभेचे उमेदवार दिले आहेत त्या अनेक घराणेशाही मधले उमेदवार आहेत, काही सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. पण एक विधानसभा क्षेत्र असं आहे, जळगाव जिल्ह्यातील रावेर यावल विधानसभा क्षेत्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने तृतीय पंथीयांना तिकीट दिले आणि ते आपल्याला सर्वांना माहिती आहे, शमीबा पाटील जे आहेत त्यांना उमेदवारी दिली. हे लक्षवेधी मतदारसंघ आहे आणि या मध्ये वंचित आघाडीने खास करून एक वेगळं उमेदवार दिले आणि या उमेदवार संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. त्यांची नेमकी काय कन्सेप्ट आहे आणि त्यांना उमेदवारी दिली आहे. आपण मॅक्स महाराष्ट्र प्लॅटफॉर्मवर त्यांना आपण आज बोलतं करणार आहोत. माझ्यावर शमीबा पाटील जे आहेत. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र तुमचं स्वागत आहे. काय वाटतं तुम्हाला उमेदवारी दिली? म्हणजे एकीकडे जर बघितलं आपण, म्हणजे पवार कुटुंब असेल, ठाकरे कुटुंब आहे, खडसे कुटुंब आहे, विखे कुटुंब आहे, असे अनेक कुटुंब आहेत. एक राजकीय वारसा घेऊन चाललेले किंवा एक फक्त कुटुंब व्यवस्था असलेले उमेदवार दिलेले राजकीय पक्षांनी. मात्र तुम्हाला वंचित बहुजन आघाडीने तृतीयपंथी म्हणून उमेदवारी, याकडे तुम्ही कसं बघता? एकतर सगळ्यात महत्वाचं की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीच्या पक्षश्रेष्ठींनी माझ्यासारख्या तृतीयपंथी समुदायातील व्यक्तीला राजकीय मेन स्ट्रीम मध्ये आमदारकीची उमेदवारी दिली. त्यासाठी तर मी त्यांचं सगळ्यात धन्यवाद व्यक्त करते. या सगळ्याकडे बघत असताना एकतर आहे की मी पक्षासोबत गेल्या 5-6 वर्षापासून पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करते. त्यात गेल्या 14-15 वर्षापासून मी रावेर यावल विधानसभा क्षेत्रातल्या एकूणच इथल्या आदिवासींचे जल जंगल जमीन असेल, इथल्या बेघर भूमिहीनांचे प्रश्न असतील, गायरानधारकांचे प्रश्न असतील, वेळेप्रसंगी उद्भवलेल्या काही अति महत्वाच्या घटना असतात की त्यामुळे सामाजिक दुफळ येऊ शकते किंवा न्यायाचे प्रसंग असतील, तर त्यावेळी मी एक कार्यकर्ते म्हणून भांडतच आले आहे आणि तो माझा मूळ पिंड आहे. राजकारणाच्या अनुषंगाने मी म्हणेल की तुम्ही सुरुवातीला बोलत असताना म्हणालात की वारसा आहे वसा आहे. लोकशाहीमध्ये वारसा वसा असं काही नसतं असं माझं लोकशाहीच्या अंगाने स्पष्ट मत आहे. कारण लोकशाहीने प्रत्येकाला तो अधिकार दिलेला आहे आणि बाबासाहेबांनी तशीच तरतूद करून ठेवलेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये मी एक म्हणेल की अनुभव हा एक खूप महत्वाचा असतो. आणि राजकीय असेल किंवा सामाजिक असेल, राजकारणच मुळातच हे सामाजिक हिताचं क्षेत्र आहे आणि ते यंत्रणेच्या माध्यमातून चालवलं जावं यासाठी संविधानकर्त्यांनी ती तरतूद करून ठेवलेली आहे. आणि म्हणून मग मी माझ्या उमेदवारीकडे इथल्या सामाजिक प्रश्नांसहित इथल्या व्यक्तिविकासाचे प्रश्न आणि एकूणच इथे असलेल्या पर्यावरणाचे प्रश्न असतील आणि त्या प्रत्येक घटकाचे प्रश्न, प्रामुख्याने मी गेल्या 15 वर्षापासून जे काम करत आले आहे त्यात आदिवासींचे प्रश्न असतील, त्यातील बेघर भूमीहीन गायरानधारकांचे प्रश्न असतील, इथे असलेल्या केळी मजूरांचे प्रश्न असतील, अशा प्रश्नांना धरून मी माझ्या उमेदवारीकडे बघते की इथला वंचित घटक
की तो रावेर विधानसभेमध्ये तुम्ही जी नावं घेतलीत की मग ती बारामती असतील, मग ती शिर्डी लोणी मतदारसंघातली असतील किंवा महाराष्ट्रातले इतर मतदारसंघ असतील, तशी घराणेशाही रावेर विधानसभेमध्ये नाही असा भाग नाहीये. रावेर विधानसभेमध्ये देखील एकीकडे घराणेशाही आहे, भांडवल आहे, संस्था चालकांची असलेली त्या ठिकाणी राजकीय सगळी खेळी आहे. तर या सगळ्यांमध्ये मात्र इथला जो मूळ आहे की ज्याला आपण म्हणतो की इथला जेनेटिक जो आहे, इथला आदिवासी असेल, इथला मायक्रो ओबीसी असेल, इथला ओबीसी असेल, इथला शेतमजूर असेल, इथला केळीचा मजूर असेल, केळीचा उत्पादक असेल, अशा मूळ प्रश्नांना कधी हातच घातला गेला नाहीये. किंवा मग हात घालणं म्हणजे काय तर निवडणुकीच्या 2 महिन्यापुरतं ते आश्वासनांची गाजरं आणि मग पुढच्या 4.5 वर्षांमध्ये त्याच्याकडे कधी डुंकूनही न पाहणं, अशा पद्धतीचीच भूमिका रावेर विधानसभेतल्या प्रस्थापित राजकारण्यांची राहिलेली आहे. आणि एक त्यातल्या त्यात वैशिष्ट्य मी म्हणेल की महाराष्ट्रात इतर ठिकाणी होत नसेल पण रावेर विधानसभेमध्ये सत्ता ही आलटून पालटून वाटून घेतली जाते. एक सरंजामी राजकारण कायम ठेवण्यासाठी, वर्चस्वाचं राजकारण कायम ठेवण्यासाठी ती कधी काँग्रेसला हेतू पुरस्कारपणे दिली जाते, कधी ती भाजपाकडे टर्न केली जाते. तर या सगळ्यात मात्र खऱ्या अर्थानं की लोकप्रतिनिधी हा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असलेला पगारी नोकर आहे. कारण आमदारा खासदारांना पगार मिळतात, ते काही फुकट कामं करत नाही. त्यामुळे तो पगारी नोकर जर काम करत नसेल तर त्या ठिकाणी मग जशी सरकारी कार्यालयांमध्ये बदली होते किंवा गच्छंती होते, तशी लोकप्रतिनिधींची व्हावी आणि ती करण्यासाठीची जबाबदारी कुणाची असेल तर ती वंचित बहुजन आघाडीची आहे. आणि मी माझ्या उमेदवारीकडे त्याच अनुषंगाने बघते. पण मी जनरली बघतो की ही उमेदवारी देत असताना म्हणजे तुमचा जर बघितलं की हा 5-10 वर्षापासून बदल संविधानाचा जो अभ्यास आहे मी आता बघत होतो, कारण एवढे जे आहे की ह्या सरंजामी आम्ही जो उल्लेख केला की जी घराणेशाही आहे याला छेद देण्यासाठी किंवा ह्या म्हणजे संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे, मात्र अशा वेळी छेद देण्यासाठी तुम्हाला हे उमेदवारी दिली. मग कुठेतरी ह्यांना छेद देताना आपल्याकडे बघताना दृष्टिकोन वेगळा असतो काय लोकांचा काय? एक तर मी म्हणेल की समुदायाची म्हणून माझ्याविषयी असलेला जो अनुभव असेल तर तो समाजातल्या एका टप्प्याचा अजूनही कायम आहे. तो बदल इतक्या पटकन होणार नाही. आपण माझ्या उमेदवारीकडे बघत असताना विधानसभा क्षेत्रातला जो इथला आदिवासी समुदाय आहे, इथले असलेले जे अनुसूचित जाती जमातीतले जे घटक वर्ग आहेत, माझ्या गेल्या 15 वर्षाच्या कामामुळे मला व्यक्तिशः ओळखतात. माझा नेटिव्ह प्लेस आहे, त्याच्यामुळे मी इथेच जन्माला आले, इथेच लहानाची मोठी झाले. त्यामुळे त्यांना माझ्याकडे बघत असताना एक आश्चर्याचा धक्का वगैरे बसत नाही. पण आहेत काही कुणकुण करणारे असतात. म्हणजे अजूनही आपण म्हणू की एकतर भारतीय राजकारण हे जसं वर्ग वर्चस्वाचं आहे तसं ते पितृवर्चस्वाचं पण आहे. त्याच्यामध्ये पुरुष प्रधानता अजूनही आहे. या पुरुष प्रधानतेमध्ये एक पारलिंगी ट्रान्सजेंडर व्यक्ती ज्यावेळी राजकीय भूमिका घेते त्यावेळी विरोधकांकडून काही कुचक्या भूमिका केल्या जातात. अजूनही कुचक्या आहे येते. म्हणजे मी म्हणेन की पुरोगामी म्हणवणाऱ्या विरोधकांकडून हे अधिक होत आहे. आणि त्यांच्या विरोधकांमध्ये शिकलेला जो त्यांच्या संस्थांमध्ये प्राध्यापकी करणारा वर्ग आहे त्यांच्याकडून जाऊन अशा पद्धतीच्या शेलक्या पद्धतीने की जो माझ्या समुदायाची पारंपरिक ओळख आहे हिजडा शब्द, ती आता हिजड्याच्या हातात सत्ता द्यायची, हिजड्याला पण प्रतिनिधित्व द्यायचं, अशा पद्धतीची जी पेरणी केली जाते आहे ती मानसिकता आहे. ती मानसिकता सगळ्या समाजाची नाहीये. कारण माझ्यासोबत माझ्या मतदारसंघामध्ये असलेला जो फुले शाहू आंबेडकर आणि संविधानवादी विचारांवर प्रेम करणारा युवकांचा वर्ग आहे, तर ते जथ्थेच्या जथ्थे माझ्यासोबत गावामध्ये फिरतात. विशेष म्हणजे ते त्यांच्या खिशातून रुपया खर्च करून माझ्यासोबत फिरतात आणि त्यांना वाटतं की या बदलामध्ये आम्ही सहभागी व्हावं. आणि हा जो निर्णय आदरणीय बाळासाहेबांनी घेतलाय, पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 64 वर्षात पहिल्यांदा वंचितातला वंचित घटक असलेल्या माझ्या समुदायाचं प्रतिनिधित्व म्हणून मला ती भूमिका मिळाली आहे. तर त्याकडे मी खूप सकारात्मकतेने बघते. समाज सोबत आहे आणि मी तरी म्हणेन की गेल्या 15-20 वर्षामध्ये झालेले सामाजिक बदल आणि त्यात मी म्हणेन की सोशल मीडियाने केलेली क्रांती, त्यामुळे लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचतायत वेगाने आणि लोक समजून घ्यायला लागली. म्हणजे अक्षरशः गळ्यात पडतात. पारंपरिक पद्धतीचा समज असलेले ते श्रद्धेने पायाही पडतात. मी त्यांचा आदरच करते. आपण त्यासोबतच सोबतीने उभे राहणारे, हातात हात घालून आंदोलनापासून तर माझ्या राजकीय लढत देखील माझ्या सोबत आहे. तुम्ही आता जे म्हटलं होतं किंवा लोकांचं जे बघण्या दृष्टिकोन आहे की ठीक आहे हे सरंजामी हे लोक जे मोजके लोक जसं म्हणजे तृतीयपंथी आहेत किंवा हिजडामुळे यांना मतदान कसं करायचं किंवा हा जो एक, पण आता त्याची बदल गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही बदल दिसतो का? कारण लोकांचा रिस्पॉन्स तुम्हाला कसा मिळतो? कारण हा आता बदल समाजामध्ये
आवश्यक आहे, त्याकडे तुम्हाला काय वाटतं की सकारात्मक बदल होईल? हा, सकारात्मक बदल नक्कीच होतोय. मी त्याचा अनुभव घेते. एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की प्रस्थापित आणि भांडवली राजकारण चालवणाऱ्यांनी ज्या पद्धतीने लोकशाहीची एक टिंगलच उडवली, हो. कारण एकतर पैशांच्या आधारावर आधारित राजकारण करणं किंवा मग स्वतःचा एक आपण ज्याला म्हणतो मनी अँड मसल्स यावर आधारित राजकारण करणं आणि मग दिशाभूल तंत्राचा वापर करून राजकारण करणं, या सगळ्यामध्ये मी लोकांमध्ये जाते आहे. तर लोक माझी लिंग ओळख आहे, माझी जेंडर आयडेंटिटी आहे, त्यापेक्षाही मला महत्वाचं का म्हणून समजतात, ते आपलीशी का समजतात, लोकांना त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा आवाज हवाय, त्यांच्यासाठी न्यायासाठी त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर लढणारा आवाज हवाय. आणि मी सातत्याने ते भूमिका म्हणजे माझी उमेदवारी मी अजूनही मी सो कॉल्ड पॉलिटिक्स म्हणून मी हे राजकारण माझ्याकडे मी बघत नाही. मुळातच वंचित बहुजन आघाडीची ही भूमिका नाहीये. लोकशाहीचं सामाजिकीकरण आणि सर्वसमावेशकतेचं राजकारण यातून असलेली डेमोक्रेटिक व्ह्यू ही व्हीबीएची आयडिओलॉजी आहे आणि त्याच अनुषंगाने लोक माझ्याकडे बघतात. मी माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये रस्त्यावरच्या आंदोलनांपासून अगदी भर रात्री पावसात भिजण्यापासून, ज्यावेळी सामाजिक अत्याचार होतात, ज्यावेळी घराचे प्रश्न येतात, ज्यावेळी जमिनीचे प्रश्न येतात, ज्यावेळी कुठली अशी एखादी घटना घडते की त्यामुळे एका घटकावर अन्याय होतोय किंवा सामाजिक दुफळ्या निर्माण होत आहेत, तर त्यावेळी मध्यस्थीचा रोल आणि दोघे वर्ग माझा ऐकतात, माझ्या सोबत उभे राहतात आणि म्हणतात. मला प्रेमाने ताई म्हणणारा वर्ग इथे आहे, मला प्रेमाने माई म्हणणारा एक मोठा वर्ग या ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांना वाटतं की त्यांच्यासोबत त्यांची ताई आणि माई जी त्यांच्या हक्कासाठी उभी राहते ती खुर्चीवर बसावी आणि तिने तितक्याच ताकदीने आमचे प्रश्न सोडवावे. मी बघितलं म्हणजे ज्यावेळेस तुमच्या घरी आलो मी त्यावेळेस इतके मोठे पुस्तके, संविधानाचे पुस्तक, इतका अभ्यास आहे. मला म्हणजे बरेच असे काही लोक फक्त म्हणजे घराण्याविषयी येतात, डायरेक्ट खुर्चीवर बसतात. तुम्ही खालून म्हणजे ग्रास रूनवर वरती येताय, कारण एवढा अभ्यास पुस्तकांचा मला नाही वाटत की बरेच आमदारांचा सुद्धा अभ्यास झाला नसता. म्हणजे प्रश्न, सामाजिक प्रश्न, लोकांचे जे प्रश्न मांडणारे म्हणजे ठेकेदारी पद्धतीपेक्षा खरी लोकांचे प्रश्न तुम्ही मांडू शकता, त्याकडे तुम्ही कसं बघता? एकतर त्यातले दोन मुद्दे मी स्पष्ट करेन. पहिला मुद्दा की मी अतिशय ग्राउंड टू मधून येते. माझ्या 42 पिढ्यात कोणीही राजकारण केले नाही. साधी ग्रामपंचायतीची निवडणूक आहे कोणी लढलेली नाही. माझे वडील फैजपूरमध्ये राजकारणाची खेळी करून बंद पाडलेल्या मधुकर सहकारी साखर कारखान्यामध्ये हेल्पर म्हणून निम्न दर्जाचे कर्मचारी होते. त्यांचाही पैसा तिथे अडकलाय. त्या अशा कुटुंबातून मी येते. त्याच्यामुळे मला काही ते आपण जे हल्ली वसा आणि वारसा असा शब्द वापरला, मी त्याचा आयडिओलॉजिकली आणि इथिकली मी त्याच्या विरोधात आहे. पण मला असा कुठला वसा वारसा नाहीये तथाकथित. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मी माझ्या चळवळीच्या आयुष्यामध्ये मग मी सुरुवातीला 7 वर्ष जल जंगल जमीन म्हणून लोकसंघर्ष मोर्चा सोबत केलेलं काम असेल, त्यानंतर मी सर्वोदया मुवमेंट मध्ये होते आणि मग मी आंबेडकरी चळवळीमध्ये फुल टायमर गेल्या 8 वर्षापासून 7 वर्षापासून काम करायला लागले. या सगळ्या गोष्टींमध्ये मला हे सगळंच्या सगळं म्हणजे माझी आंतरिक जडणघडण म्हणजे माझ्या आयडेंटिटी सहित प्राऊडली उभं राहणं मला जर कोणी शिकवलं असेल तर मी माझा उद्धार करता फक्त बाबासाहेबांना मानतो. हे मला बाबासाहेबांनी माझ्या आत्मसन्मानासहित स्वाभिमानाने उभं केलंय आणि मला भांडायला पण शिकवलंय, निरर्थक भांडायला शिकवलं नाही आणि हक्क आणि अधिकारांना वाचा फोडणं याला आपण जो भांडणा शब्दांनी वापरतो ते मला बाबासाहेबांनी शिकवलंय. आणि त्या सगळ्या गोष्टींना मग समजून घेणं. वाचनाचा व्यासंग, तर वाचनाचा व्यासंग मी म्हणेन की माझ्या बालपणापासूनच आहे. मी अगदी 7वीत असताना पूज्य साने गुरुजींची जन्मशताब्दी होती, तर त्यावेळी पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यात पहिलं पुस्तक अवघ्या 4 दिवसामध्ये मी 3 वेळा वाचलेलं पुस्तक श्यामची आई होतं. आणि त्यावेळी माझ्यातलं बालमन आणि संवेदनशील असलेलं माझं स्त्रीमन, म्हणजे पुरुष संवेदनशील नसतो असं मला म्हणायचं नाहीये, असं मला म्हणतच म्हणायचं नाहीये, मी अनइक्वलंट डायलॉग करतच नाही. पण आपल्याकडे की मृदुता ज्याला म्हणतो आपण, त्या मृदुतेने मी त्यावेळी खूप धाय मोकळून रडले होते. आणि अजूनही मी श्यामची आई वाचत असताना मला तितकंच रडायला येते जितकं मला 7वीत आलं होतं. त्यानंतर मग मी टप्प्याटप्प्याने पूज्य साने गुरुजी असतील, अण्णाभाऊ साठे असतील, समग्र विस खांडेकर असतील, शिवाजी सावंत असतील, अनेक लेखक म्हणजे की आपण ज्याला म्हणतो की यांचं यार हे स्टँड आहे मराठी साहित्यामध्ये, मी ते सातत्याने वाचत असते. आणि त्यामुळे वैचारिक वाचनाकडे हळूहळू आपण म्हणतो ना की स्टेप बाय स्टेप ग्रोथ होत जाते, कथा, कादंबरी, नाटक, आणि मग मी वैचारिक कडे आले. पण बाबासाहेबांनी जो माझ्या आयुष्यात बदल घडवलाय त्यासाठी मी ते उपकार कधीही फेडू शकत नाही. ते उपकार मी कधीही फेडू शकत नाही. मी आता म्हणजे वेगळ्या प्रश्नाकडे येतो. म्हणजे राजकीय प्रश्न घेऊन आपण सामाजिक जरांगे फॅक्टर वगैरे, मराठा आरक्षण,
एक तुम्ही आता तो उल्लेख केला की श्यामच्याई ज्यावेळेस म्हणजे मला रडू येत हा. होतं की मी म्हणजे मुलगी म्हणून किंवा मी मुलगा म्हणून हा, हा. म्हणजे कसं वळलात तुम्ही बऱ्याच लोकांना हे आहेत म्हणजे ट्रान्सजेंडर कसं झालं म्हणजे अगोदर म्हणजे काय लोकांना प्रश्न आहेत म्हणून येस मी- नाही खूप लोकांना हा प्रश्न असतो आणि याची स्पष्टता व्हायला हवी. आणि माझ्या माहितीनुसार मॅक्स महाराष्ट्रावर मी 2-3 वेळा डिबेट्स मध्ये सहभागी झालेले आहे. अच्छा. कारण मॅक्स महाराष्ट्र या सगळ्या गोष्टींना घेऊन खूप सेन्सिटिव्ह आहे. तर जेंडर आयडेंटिटीचा फेज माझ्या बालपणातच होता. माझ्या अगदी इनर सर्कल असलेल्या मित्रांनाही याच्याविषयी स्पष्टता होती. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एका पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे मला आठवतं की मी माझ्या वयाच्या 26व्या-27व्या वर्षापर्यंत माझी आयडेंटिटी डिस्क्लोज केलेली नव्हती. मी समाजाला सांगितलेलं नव्हतं माझ्या लिंग ओळखीविषयी. कारण आपण सत्ताक समाज व्यवस्थेमध्ये जन्माला येतो आणि त्यातल्या त्यात माझं कुटुंबही या समाज व्यवस्थेचाच भाग आहे. त्याच्यामुळे तिथे असलेले समज, माझ्यावर असलेले जे काही संस्कार असतील जे माझ्या अनकॉन्शियस मध्ये कधीतरी मध्ये मध्ये असे स्पार्किंग करत राहतात, तर या सगळ्या संस्कारांच्या अनुषंगाने मी तिथे भीत होते. पण या सगळ्या गोष्टी मगाशी बोलताना म्हटलं की या सगळ्या गोष्टीला धाडस निर्माण करणं की मला माझ्या अस्तित्वाचे जगता आलं पाहिजे, जगताही आलं पाहिजे आणि भांडताही आलं पाहिजे, लढताही आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींमध्ये मी म्हणेन की माझी आयडिओलॉजिकल जडणघडण असेल किंवा माझ्या संघर्षाची जडणघडण ही जशी बाबासाहेबांनी केली आहे तशाच पद्धतीची माझ्या लिंग ओळखीसहित माझ्या जडणघडण किंवा माझ्या आयडेंटिटी सहित मला अगदी कणखरपणे उभं करणं, यात मी थँक्सफुल टू दिशा पिंकी शेख यांना सगळा महाराष्ट्र ओळखतो की त्यांना करते की त्यांची आणि माझी फेसबुकवरची मैत्री, त्यांचं माझ्याकडे येणं आणि मग त्यांच्या असलेल्या वैचारिक भूमिकातून, कारण ते माझ्यासाठी युनिव्हर्सिटी आहे. दिशा पिंकी शेख युनिव्हर्सिटी आहे, ती एक युनिव्हर्सिटी आहे. त्या युनिव्हर्सिटीचा जो सिलेबस आहे त्या सिलेबस मधून माझ्या जेंडर आयडेंटिटी मध्ये मी स्ट्रॉंगली ऍसेट होणं हे सगळं होत आलं. आणि गेल्या 8 वर्षापासून म्हणजे एकेकाळी असलेला श्याम मीना भानुदास आता शमीबा भानुदास पाटील म्हणून स्ट्रॉंगली उभा आहे. आणि आता मरेपर्यंत तो आफ्टर ऑल मी माझ्या अस्तित्वाशी जगते आहे आणि हे धाडस माझ्यामध्ये कायम आहे आणि ते उभं आहे. निश्चितच खूप मोकळ्या मनाने बोलले. आपण परत एक राजकीय प्रश्न करू. आता सध्या जे हे चाललंय की जातीचं राजकारण जे चाललंय महाराष्ट्रामध्ये इतके अगोदर नव्हतं, आता ह्या लोकसभापासून तर खूप अति प्रमाणात झालंय. याकडे तुम्ही कसं बघता? एकीकडे मराठा समाज आहे, ओबीसी समाज आहे, इतर वंचित समाज आहे. काय तुम्हाला वाटतं हा इलेक्शन मध्ये सुद्धा हा फॅक्टर चालेल की फक्त हे एक लोकांसमोर उभं केलेलं एक थोथांड आहे? नाही, आरक्षण या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक डेफिनेटली खूप खूप परिणामकारक भूमिका असणार आहे. जातीच्या राजकारणाविषयी मी म्हणेल की महाराष्ट्राला जातीच्या राजकारणाची कीड ज्यांनी लावली आहे ते प्रस्थापित असतील आणि मग स्वतःची स्वतंत्र दुकानदारी ज्यांनी उभी केली प्रस्थापितीकरणाच्या जीवावर, ते कधी ते काही कुठल्या तरी नॅशनलिस्ट पार्टीचा भाग होते, असे असलेले काही दिग्गज नेते महाराष्ट्रात आहे. आणि मग भारतीय जनता पार्टीची असलेली संघवादी आणि मनुवादी आयडिओलॉजी ही नेहमीच जातीच्या विभक्तीकरणातून आणि त्याच्यातून स्वतःचा स्टँड उभा करणं आणि त्यातून स्वतःचं पॉलिटिक्स सेट करणं हा त्यांचा अजेंडा राहिलेला आहे. काँग्रेसही त्या बाबतीत काही खूप धुतल्या तांदळाची आहे असा भाग नाहीये. फक्त एवढे की एक पडद्याच्या पुढे करतो स्पष्टपणे जे दिसतंय डोळ्याला आणि एक पडद्याच्या मागे करतोय. म्हणजे यांची असलेली काँग्रेसीवाद्यांची असलेली मौन संमती नेहमीच भाजपाच्या राजकारणात राहिलेली आहे. इव्हन दोस बाबासाहेबांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे की काँग्रेस हे जळतं घर आहे. आणि मग त्यामुळे हे सगळ्याच्या सगळं जे आहे तर हे सगळं नक्कीच कुठेतरी शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांची प्रचंड प्रदीर्घ परंपरा, म्हणजे महाराष्ट्र आणि देशाला काय दिलं तर अगदी छत्रपती शिवरायांच्या काळापासून अगदी क्रांतीबा ज्योतिबा फुले असतील, राजर्षी शाहू असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, अशा सगळ्याच महामानवांनी एक कृतिशील सामाजिक एकात्मतेचा व माणूस म्हणून जगण्याचा सन्मानाचा लढा हा महाराष्ट्राने या देशाला दिलेला आहे. पण त्याच महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी जातीचं विलगीकरण, जातीचं विभक्तीकरण किंवा मग एका विशिष्ट जाती वर्गाचे लीडर्स मोठे करणं आणि बाकीच्या जातींचा फक्त राजकीय वापर करून घेणं हे सगळीकडेच होतं. हे पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये होतं. पण त्यावेळी हे करत असताना 3% आणि 5% हित करताना सरंजामी जातीचे नेते बाकीच्या 95% त्यामध्ये जात येते, त्यामध्ये धर्म येतो, त्यामध्ये पंथ येतो, त्यामध्ये लिंग देखील येतं, या सगळ्यांच्या हिताचा विचार करत नाही. मग एकीकडे घराणेशाहीला पोचणारी काँग्रेस लोकशाही कशी वाचवू शकते? बरोबर.
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जर अधिकार आहे तर घराणेशाहीचा परंपरागत मतदारसंघ ही कन्सेप्टच काँग्रेसने जन्माला घातली. परंपरागत असं काही नसतं, कारण या सातबाऱ्याच्या जमिनी नाहीये. या सातबाऱ्याच्या जमिनी नाहीयेत की ती आज्याकडून नातवापर्यंत येईल. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये लोक ठरवतात आणि लोकांचा प्रतिनिधी जसं म्हणतात ना, बारामती शरद पवारांचा हा 7-12 त्यांच्या नावावर आहे, विखेंचा नगर 7-12 आहे, खडसेंचा इकडे मुक्त्यानगर 7-12 आहे, मुंडेंचा 7-12 नावावर म्हणजे आमदार करून घेतलंय. म्हणजे जनरली ह्या घराणेशाही जो म्हणतो की ना, मी तेच बोललो की तुमच्यासारखे उमेदवार येणं गरजेचं आहे, याला छेद देणं गरजेचं आहे. कितपत आवश्यकता आहे असं मला खूप खूप आवश्यकता आहे. कारण हे आपण बघतोय की ही अक्षरशः कीट लागली आहे. म्हणजे एकीकडे काँग्रेसने घराणेशाहीचं राजकारण जन्माला घातलं, त्याला विरोध करत मोठी झालेली भारतीय जनता पार्टीची जर यादी पाहिली आपण, तर मी ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये आहे तिथे स्वर्गीय खासदारांच्या चिरंजीवांना उमेदवारी दिली गेली. ही घराणेशाही नाहीये का? एकीकडे म्हटलं जातं की आम्हाला वसा आणि वारसा आहे, तर गेल्या 100 वर्षाचा वसा वारसा सांगणाऱ्यांच्या घरातच दिली जाते. अहो, यांनी दुसरे नेते देखील तयार केले नाही, ज्यांचा कार्यकर्ता म्हणून वापर केला गेला आजपर्यंत. तिथून लिडरशिप इस्टॅब्लिश करता कधी आली नाही. मी जर माझ्या विधानसभा क्षेत्राचा विचार करेन तर माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये असलेला इथे आदिवासी तडवी समुदाय व्यापक प्रमाणामध्ये आहे, इथे बुद्धिस्ट समाज आहे मोठ्या प्रमाणामध्ये आहे, इथे गरीब मराठा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, इथे मायक्रो ओबीसी आहेत, इथे ओबीसी आहेत, इथे मुस्लिम समुदाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पण केवळ वोट बँक म्हणून तुम्ही वापरलं, त्यांच्यामध्ये तुम्हाला साधी ग्रामपंचायत देखील ताब्यात न येऊ देणं, तर आमदारकीची तर बातच और आहे. अशा पद्धतीचं राजकारण करणारी लोक लोकशाहीला कशी काय जिवंत ठेवतील? माझी लढाई हीच आहे की मला बाबासाहेबांनी हे शिकवलंय की तुम्हाला लोकशाही आणि लोकशाहीवर आधारित ही व्यवस्था, की जी प्रत्येकाच्या न्यायाची आणि हक्काची व्यवस्था आहे, ती जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला संविधानाच्या चौकटीमध्ये असलेल्या विधान परिषदांपासून, म्हणजे अगदी ग्रामपंचायत असतील, विधानसभा असतील किंवा मग लोकसभा असतील, यासाठी स्वतंत्र राजकीय भूमिका घ्याव्याच लागतील. आणि त्याच भूमिकेतून वंचित बहुजन आघाडी काम करते आणि मला देखील उमेदवारी त्यासाठीच मिळालेली आहे. तर एक आपण शेवटच्या टप्प्याकडे जाऊयात. आता नेमकं तुमच्या मतदारसंघात रावेर हा विधानसभा मतदारसंघ जर बघितलं, इथे आलटून पालटून येत असतात. म्हणजे इथे मधुकरराव चौधरी पासून दानाजी नाना चौधरी, मधुकरराव चौधरी काँग्रेसचे नेते, आता म्हणजे चिरंजीव शिरीष चौधरी, आता त्यांचा नातू जे आहेत धनंजय, इकडे हरिभाऊ जावळे जे माजी आमदार खासदार होते त्यांचे चिरंजीव, आणि यामध्ये शमीबा पाटील पुढे बसतात. लोकांनी काय बघावं? लोकांनी फक्त हेच बघावं की शमीबा पाटील घराणेशाही चालवत नाही आणि चालवणार आहे. दुसरीकडे समाजाचे प्रश्न जे की कळीचे प्रश्न आहेत. 2.25 लाख केळी मजूर हा जो मतदार आहे, त्या 2.25 लाख केळी मजुरांसाठी कधीही भूमिका घेतली गेली नाही का? म्हणून केळी मजूर महामंडळ नसावं की त्यांच्या आर्थिक व्यवस्थापनापासून त्यांच्या रोजगाराची व्यवस्थापन, त्यांच्या मुलाबाळांसाठी शिष्यवृत्त्यांपासून त्यांच्या घराचे प्रश्न. गायरानधारक 11,000 आहेत, बेघर आहेत, भूमिहीन आहेत, त्यांच्यासाठी रात्रीत खलिता निघतो आणि त्यांना बेघर करण्याचे आदेश निघतात. रस्त्यावरचे आंदोलनं करून आम्ही त्यांचे प्रश्न सोडवतो, त्यावेळी कुठलाही प्रस्थापित का पुढे येत नाही? यांना जर इतकेच लोकोपकारक निर्णय घेणं असं जे म्हणतात की आम्हाला परंपरा आहे, तर यांच्या परंपरेमध्ये लोकहिताचे प्रश्न बसत नाहीत. काल परंपरेमध्ये फक्त स्वहिताचे प्रश्न आणि स्वतःचे राजकारण वाचवण्याचे प्रश्न बसतात. मधुकर सहकारी साखर कारखान्यासारखा कारखाना जो आताच्या विद्यमान खासदार महोदया देखील माझ्या माहितीनुसार त्यामध्ये त्याचा पार्टनर आहेत, तर तो बंद पाडला गेला. तो कोणी बंद पाडला? स्वर्गीय असलेल्या माजी खासदारांच्या वतीनेच त्यामध्ये असलेल्या व्यापक प्रकरणाचं त्याविषयीची अख्खी एक पत्रकार मालिकाच काही दिवसापूर्वी पेपरमध्ये चाललेली आहे. मग लोकहिताचे प्रश्न का सोडवले गेले नाही? खऱ्या अर्थाने इथे असलेला आदिवासी असतील, इथे असलेला जो अनुसूचित जाती जमातीचा असेल, इथे असलेला केळीचा उत्पादक शेतमजूर, गेल्या 2 दिवसापूर्वी केळी पीक विम्याच्या संदर्भामध्ये अख्खा एक बेल्ट मधले अगदी अंजाळ्यापासून तर वनोली कोसगाव पर्यंतच्या बेल्टमध्ये 9 गावांना वगळण्यात आलं आहे. तिथला केळीचा उत्पादक आता कुठे जाणार? याविषयी का म्हणून लोकप्रतिनिधींना पत्र द्यावी लागतात? त्यांचे का लक्ष नसतात या गोष्टींकडे? या सगळ्या प्रश्नांवर मग इथे असलेला बेरोजगारचा प्रश्न असेल, इथे असलेल्या सातपुड्यातील आदिवासींचा प्रश्न असेल, इथे असलेल्या बहुसंख्याक, इथे असलेल्या ओबीसी, मायक्रो ओबीसी, इथे बारीक बारीक प्रश्न आहेत की त्या प्रश्नांचा जर आपण एकत्रित रत्ती लावली तर ढीग लागतील. ते का म्हणून सोडवले गेले नाहीत? एकीकडे 3 टर्म होतं, एकीकडे 2 टर्म होतं, मग 3 टर्म 2 टर्म.
सत्ता हातात होती, मासिक पगारही कायम होता, त्याच्यात तर माझ्या माहितीनुसार वाढही झालेली आहे. हो. हा, तुम्हाला जनतेची नोकरी करण्यासाठी मिळणाऱ्या मासिक मानधनात वाढ होऊन देखील जर तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवत नसाल आणि मर्जीतल्याच माणसांना खिरापती वाटत असाल तर याच्या विरोधात माझी लढाई आहे. आणि जनतेचे प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवण्यासाठी आणि मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास करणं आणि इथला सगळ्यात शेवटचा माणूस अगदी निमड्या गारखेड्यापासून तर अकलूज फाट्यापर्यंतचा आडवा बेल्ट, हा, आणि त्यासोबतच चोरबड पासून तर इकडे असलेल्या वडरी परसाळ्यापर्यंतच्या उभ्या बेल्टमध्ये असलेल्या त्या प्रत्येक घटकाला त्याचा हक्क अधिकार मिळाला पाहिजे, ज्याच्यासाठी भारतीय संविधानाने सन्मानाने जगण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. निश्चित हे होत्या शनिवा पाटील आणि त्यांनी दिलखुलास आणि सडेतोड उत्तर दिलेले आहे. या ज्या सरंजाम शाही जे आहेत किंवा परंपरागत ज्या चाललेल्या आहे यांना छेद देण्यासाठी त्यांनी हा विडा उचललाय. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने त्यांना तिकीट दिलेलं आहे आणि त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत. नेमकं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. पाहता मॅक्स महाराष्ट्र.